काय कसा आहे बाबा? खाल्लं का काही बाबांनी शुभ्रा? नाही ना, वाटलंच होतं मला. इतके हट्टी आहेत ना बाबा, नाही हट्ट सोडायचे आपला. आई मग तुम्ही सोडा ना तुमचा हट्ट. शुभ्रा तुला असं वाटतं की मी हट्ट करते? बाळा हे सगळं मी तुझ्यासाठी. ऐका ऐका माझं, आय एम सॉरी, माझे शब्द चुकले आता. प्लीज मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या ना. मला माहितीये हे सगळं तुम्ही माझ्यासाठी करताय आई, पण आता मीच सांगते नका करू हे. आपण आजोबांचा विचार करूया. सोहम आणि माझ्या नात्यात काहीच राहिलं नाही आता, पण मला बाकी सगळी नाती हवी आहेत आई. आपलं कुटुंब तुटताना बघून जर का आजोबांना त्रास होणार असेल ना त्याचा, तर त्यांचा तो त्रास मला नाही सहन होणार आहे. आणि त्यांचा त्रास माझ्याच्यानी बघवेल का शुभ्रा? आई त्यांना त्रास होताना बघून मलाही त्रास होतोय खूप. पण आपण काय करू शकतो सांग ना तू मला. काय पर्याय आपल्या समोर? मला असं वाटतंय की सोहमला परत बोलवूया आपण. काय? काय बोलतेस तू शुभ्रा? बाबा, आजोबा बरे व्हावेत असं जर का आपल्याला वाटत असेल ना, तर हे आपल्याला करावंच लागेल. आहो पण सोहम या घरात परत आला तर तू त्याच्याबरोबर राहू शकणार आहेस का? दुसरा पर्याय नाही आपल्याकडे, हे करावंच लागेल आपल्याला. बळ तू कुठून आणतेस ना काय कळत नाही बाबा. नाही शुभ्रा, नाही नाही. सोहम पुन्हा आता या घरात येणार नाही. आपण बाबांची समजूत काढूया, आपण समजावूया त्यांना, ऍक्सेप्ट करतील शेवटी बाबा. आणि तोवर वेळ निघून गेली असेल तर? अशी कशी जाईल वेळ निघून? आई प्लीज ऐका ना माझं, आजोबांसाठी. आई बाबा तुम्ही समजावा ना आई ना. बाबा प्लीज, ते नाही खाणार सोहम परत नाही आला तर. आई आई ठीक आहे, तुम्हा दोघांना नाही बोलवायचंय ना त्याला परत? मग मी फोन करून बोलवते सोहमला. थांब शुभ्रा, त्याला फोन करू नकोस. ऐक माझं, तुला माहितीये तो तुझ्याशी जे काही वागलाय त्याच्याबद्दल त्याच्या मनात जराही गिल्ट नाहीये, अपराधीपणाची भावना नाहीये. आपल्याला माहितीये पुढे तो काय करू शकतो, कसा वागू शकतो. आपल्याला काय वाटतं हा प्रश्न आता नाहीये, आजोबांना काय वाटतं हा प्रश्न आहे. त्यासाठी मला प्लीज सोहमला बोलवू द्या आई, प्लीज. शुभ्रा शुभ्रा, अहो सांगा तिला काहीतरी शुभ्रा. काय डोकं चालवलंयस सोहम? शेवटी शुभ्राला फोन करायलाच लागला. बोल बायको, आठवण आली शेवटी नवऱ्याची. सोहम आजोबा आलेत घरी. मग सगळं कळलंय त्यांना. सोहम, त्यांना खूप त्रास होतोय. तू परत येत नाहीस तोवर पाणी सुद्धा पिणार नाही असं सांगितलंय रे त्यांनी. हे बघ, माझ्यासाठी नाही, बबडूसाठी नाही, आईंसाठी नाही, पण प्लीज प्लीज आजोबांसाठी परत ये सोहम. प्लीज मी रिक्वेस्ट करते तुला. परत ये काय ग? मी नाही घर सोडून गेलोय. मी कसा काय घरी परत येणार? काय बोलतोय सोहम तू? म्हणजे शुभ्रा, तुझ्या सासूने, सॉरी हा, तुझ्या आईने मला घराबाहेर हाकलले. आणि तुम्ही दोघी तर काय मोठ्या DBK फूड्सच्या मालकीण आहात. तुम्ही दोघींनी मिळून निर्णय घेतलाय. मी कोण आहे ना तुमच्यासमोर? तुमच्यासाठी मी कोणीही नसलो ना तरी माझी इज्जत आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी घराबाहेर जायचं आणि म्हणाल तेव्हा घरी परत यायचं, असं कसं चालेल? सोहम ऐक ना, प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते तुला, प्लीज आजोबांसाठी परत ये ना. येणारच आहे मी, आजोबांसाठीच घरी परत येणार आहे. कारण ते एकटेच आहेत घरात ज्यांना माझी किंमत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तर मी परत येणारच आहे. पण काय सोहम? मॅडमने इथे यायला हवं. मॅडमने इथे तुझ्यांच्या घरी यायचं आणि माझी माफी मागायची. मी येतो घरी. सोहम, अरे
काय बोलतोयस? हे गप बोलतोय ना, मध्ये मध्ये नाही बोलायचं. माझं बोलून पूर्ण झालं की मग बोलायचं, कळलं? मॅडमने इथे यायचं, माझी माफी मागायची, हात जोडून मला विनंती करायची, सोहम बाळा प्लीज घरी ये, तरच मी घरी परत येणार. नाहीतर मी घरी यायचो आणि मग परत तुझी सासू, अरे मी परत चुकतोय, तुझी आई मला परत घराबाहेर हाक लावेल, काय भरोसा? माझा विश्वास पुरलेला नाही, कळलं? सोहम प्लीज ऐक माझं, ऐक रे, मी सोहम. I'm so proud of you. तुला म्हणालो होतं ना, थोडासा पेशन्स ठेव, सगळं आपल्या मनासारखं घडणार आहे. घडलं की नाही मनासारखं? Yes, so well played. I mean, तू किती ब्रिलियंट आहेस. ज्या माझा आणि आसावरी मॅमने आपल्याला घराच्या बाहेर काढलं होतं ना, आता त्यांनाच नाक घासत आपल्याला परत घ्यायला यावं लागणार. तुझं ना आपल्याला नाही, मला. तुला आधीच सांगितले, तू त्या घरात परत येऊ शकत नाही. सो लिसन ना, असं काय करतोय? सो मी खूप वेल बिहेव करणार आहे, आता अजिबात वेड्यासारखं नाही वागणार आहे. प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन चल ना, सुझॅन, मला please. आग्रह करू नकोस, ते शक्य नाहीये. ओके? सो प्लीज ना, प्लीज असं नको करू. सो असं का करतोय? मी तुला खूप मिस करेन. माझं नाही ऐकणार आहेस? नाहीये पॉसिबल. अरे वा, आसावरी मॅडमना खूपच घाई झालेली दिसते माझी माफी मागायची. आल्या पण द्या. आता बघ सुझॅन, माझात बाहेर काढलं होतं ना मला, डबल मास दाखवतो बघ तिला. अरे बाई, सर्व दे तू. ऐक हे बघ, ऐक, मी तुला देतो ना पैसे. मी नाही म्हणालो का, मी पैसे देतो तुला. हे बघ, मी पैसे देणार आहे. सुझॅन, तू तरी ऐक ना, मी देतो ना तुला पैसे. सोहम कुलकर्णी, मी तुला म्हटलं होतं ना, लवकरात लवकर माझ्या पैशांची सोय कर. हो, थोडासा वेळ तरी दे. मी पैसे बुडवणार नाही, मी देतोय पैसे. तुला पैसे जमवण्यासाठी वेळ सुद्धा दिला होता. कुठे आहेत माझे पैसे? तू माझ्यापासून पळतोयस याचा अर्थ तुझ्याकडे पैसे नाहीये. अरे नाही, असं नाहीये, सोय होणार आहे. मी देतो ना पैसे. मला हे बघ सर्व दे. हा, ते बघा सर्व दे सर. मी तुम्हाला पैसे देतो, पण मारू नका मला प्लीज. अरे मारू नको तर काय तुझी आरती वाळू? मला माझे पैसे दे. देतो पैसे. मला थोडासा वेळ दे, मी देतो पैसे. मी स्वतःहून फोन करतो पैसे आणि परत घेऊन पैसे दे. मी सांगितलं होतं ना तुला शुभ्रा, सोहमला फोन करू नकोस म्हणून. काय झालं? तुला कळत नाहीये का शुभ्रा? अगं त्याला माणसांची, नात्याची काहीच किंमत नाहीये. मला खरंच वाटलं नव्हतं कधी आयुष्यात मी सोहमच्या विरोधात उभी राहील, पण सगळं तसंच घडतंय. तुला माहितीये शुभ्रा, जर चूक माझी असेल ना तर मी माफी मागेन आणि मला त्याची अजिबात लाज वाटणार नाही. पण सगळी चूक सोहमची आहे. नुसती चूक नाही, त्यांनी अक्षम्य गुन्हा केलाय शुभ्रा, आणि त्याला पश्चाताप वाटत नाही. उलट त्याची डिमांड काय आहे, तर मी तिकडे जाऊन त्याची माफी मागावी. शुभ्रा, तो आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल करतोय. आई मला माहितीये सगळं, पण आजोबांसाठी आपल्याला हे सहन करावं लागेल आई. असं आपल्याला वाटतंय, पण सोहमला परवा आहे का बाबांची? त्याला वाटतंय का बाबांविषयी काही? मला मान्य आहे त्याचा राग तुझ्यावर आहे, माझ्यावर आहे, चल ठीक आहे, पण बाबांचं काय? बाबांनी कायम त्याच्यावरती प्रेम आणि प्रेमच केलं. अगं एखादा मुलगा असताना, आपले आजोबा आजारी आहेत म्हटल्यावरती धावत आला असता त्यांच्यासाठी, पण सोहम त्यांच्याच आजाराचं भांडवल करून पुन्हा या घरात शिरायचा प्रयत्न करतोय. त्याला बाबांची काही काळजी नाहीये. तो स्वतःच्या स्वार्थासाठी घरात येतोय, आणि तेच नेमकं मला नकोय. बाबा प्लीज प्लीज तुम्ही समजवा ना आई ना.
सोहमचा हेतू काहीही असला तरी आत्ता आपल्याला त्याला घरी आणायलाच हवंय. बाबा खूप उशीर झालाय, आजोबांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. आता जर का त्यांनी काही खाल्लं नाही ना तर त्यांना खरंच खूप त्रास होईल. बाबा मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज समजावं. बाबांची काळजी मलाही वाटते शुभ्रा, पण आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूया. आपण बाबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करूया. सोहमला घरी आणायचा मार्ग मला मान्य नाही. आणि सोहमला घरी आणण्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन आजोबांना मान्य नाही. अरे काय स्ट्रॉंग आहेस तू. वा वा मला ना आता खूप भूक लागली. चॉकलेट मिल्कशेक आण ना. चॉकलेट मिल्कशेक काय पितोस. ते फुसक असतं ते. त्यापेक्षा हळद मिल्कशेक पी. स्ट्रॉंग मसल्स होतील तुझे एकदम. हे बघ माझं स्ट्रॉंग मसल. नाही फुसके मसल्स आहेत. हळद मिल्कशेक आणू. हा घेऊन येतो मी. ओके. सो आता काय करायचं आपण. मॅम नाही आल्या तर त्या माणसाला द्यायला पैसे कुठून आणायचे. नाही माहित मला, पण मी तोच विचार करतोय. जरा थांब, आत्ता काहीच सुचत नाहीये. हॅलो. हाय दादा. अरे बबडू बाळा, कसा आहेस तू. मी मस्त आहे, पण मी तुला खूप मिस करतोय रे. तुम्हाला का गेला सोडून. ये ना तू परत. बाळा अरे मी पण खूप मिस करतोय तुला. पण काय करू सांग, तुझ्या आजूने मला घराबाहेर हाकललं ना. तू सांग तुझ्या आजूला डॅडाला परत आण म्हणून, ती आणेल परत. सांगशील ना तू. मी गुड बॉय सारखं वागले ना की आजी माझं नक्की ऐकेल. बरं बबडू. शुभम. हॅलो. कुठं झाला वाटतं. हॅलो. हॅलो. कुणाशी बोलत होता आपण माझ्या फोनवरून. ऍक्च्युली ना मी माझ्या डॅडाशी बोलत होतो. मला त्याची खूप आठवण येत होती. सॉरी अनुराग. अरे सॉरी काय म्हणतोस बाळा. डॅडाशी बोलतोयस ना, बोलायचं. मला सांगितलं असं मी डॅडाला फोन लावून दिला असता. माझा दादा ना कोणालाच आवडत नाही. मला शुभ्रा पण त्याच्याशी बोलून देत नाही, म्हणून मी असं लपून छपून फोन लावला. खरंच सॉरी. सॉरी नको म्हणून बाळा. आणि असं काही नाहीये, कळलं का. इथून पण डॅडाशी बोलायचंय ना, मला सांगायचं. मी तुझं बोलणं करून देईन. चला हे पिऊन टाका. अनुराग तुम्हाला घरी सोडतोस. मला माझ्या आजीशी बोलायचंय. पण आजू आली असेल का आता. हो. नक्की. ओके मग हे संपून टाका, मग तुला सोडतो मी. सोडणार नाही, तुला प्यावं लागणार. नाही शुभ्रा, मी एक वेळ दत्ताला समजवण्याचा प्रयत्न करीन, पण आसावरीने जाऊन सोहमची माफी मागणं मलाही काही पटलेलं नाहीये. अशाने त्याला वाटेल तो जिंकला, तो मुजोर होईल, मनमानी करायला लागेल. आतापर्यंत निदान सगळं लपून छपून तरी करत होता, आता या घरात येऊन आपल्या समोर राजरोसपणे सगळं करायला लागेल. पण त्याचा फक्त आपल्याला त्रास आणि त्रास होईल शुभ्रा. दत्ता सोहमला घरी आणण्याचा हट्ट करतोय कारण त्याला सोहमचं खरं रूप माहित नाहीये, पण आपल्याला माहितीये ना सगळं शुभ्रा. असं असताना त्यांना घरी आणणं मला नाही पटत. बाबा तुम्ही काय म्हणताय ते पटतंय हो मला, पण आता ह्या क्षणाला सगळ्यात महत्वाची म्हणजे आजोबांची तब्येत आहे.
प्लीज त्यांच्यासाठी समजावा ना, प्लीज प्लीज बाबा. आई प्लीज एकदा विचार करा ना, प्लीज आई प्लीज. अरे शुभ, ये बाळा, आलास तू? कुठे गेला होतास? मी माझ्या फ्रेंड सोबत गेलेलो. अरे अनुराग ये ना बस. नाही सर, मी फक्त त्याला शोभला ड्रॉप करायला आलो होतो. मी जातो परत. येतो. थँक्यू. शुभ, हं? अजून रागवलास का रे तुझ्या आजूवर तू? नाही अज्जू, सॉरी. मी खूप बॅड बॉय सारखं वागलो, पण आता मी तुला प्रॉमिस करतो, आता मी एकदम गुड बॉय सारखं वागेन. चॉकलेट नसेल ना तरी सगळं मिल्क पिऊन टाकेन, पसारा पण नाही करणार, आणि जर केलाच तर सगळं आवरून ठेवेन. मला चॉकलेट आईस्क्रीम काही नको. हो एवढा गुड बॉय होणार आहेस का रे तू? खरंच काही नको तुला? मला काही नको, फक्त मला माझा डाडा पाहिजे. प्लीज अज्जू, माझ्या डाडाला आण ना घरी, मला त्याची खूप आठवण येते. प्लीज आई, तुमच्या लाडक्या शुभ्रमसाठी तरी प्लीज प्लीज ऐका. शुभ, हं? तुझा डाडा आल्यावरती खरंच गुड बॉय सारखा वागणार आहेस तू? हो अज्जू, प्रॉमिस. पुन्हा तुझ्या आजूवरती रागावणार नाहीस ना कधी? नक्की नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. किती शहाणा आहे ग माझा राजा, खरंच एकदम गुड बॉय आहेस तू, खूप गुड बॉय आहेस, तुझी काहीच चूक नाहीये राजा. ठीक आहे शुभ्रा, मी जाते, सोहमला समजावते आणि त्याला परत घेऊन येते. थँक्यू. असावरी मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार कर. नाही हो, मोठ्यांच्या भांडणाची शिक्षा बबलूला होऊ नये असं मला वाटतंय. ठीक आहे, मी तयार होते आणि जाते. थांब असावरी, तू एकटी जाऊ नकोस, मी येतोय तुझ्या बाबा. डाडा परत येणार. हो राजा. ये. चला सर. नाही नको, मला वाटतं तुम्ही नका येऊ माझ्या बरोबर. का? सोहम कसा वागेल, काय बोलेल याची पूर्ण कल्पना आहे मला. त्याने एक वेळ माझा अपमान केला तरी चालेल, पण तरी तुमचा अपमान केला तर ते नाही सहन होणार. असावरी प्रश्न मान अपमानाचा नाही, पण हे सगळं दत्तासाठी करतोय ना. बघ, तो कसाही वागला तरी मी मनाला लावून घ्यायचं नाही असं ठरवलंय. तर तो घरी परत येणं महत्वाचं आहे, बाकी काही महत्वाचं नाही. आणि दत्तासाठी मी एवढं तर करू शकतो ना. तरी नको, मला माहितीये सध्या सोहम तो जिंकला ह्या गुरबीत असणार आहे. त्यामुळे मला माहितीये तो नक्की तुम्हाला घालून पडून बोलेल आणि ते नाही माझी चवीची होणार. प्लीज ऐका माझं, नका येऊ. ठीक, त्या तू पण काही लागलं तर लगेच मला फोन कर, मी इथेच आहे. हॅलो आसावरी मॅम.